मी प्राध्यापक शरद लाड, सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज कराड, HSC व्होकेशनल, 11वी अकाउंटिंग अँड ऑफिस मॅनेजमेंट, सब्जेक्ट आहे ऑडिटिंग. यामध्ये आपण पाहत होतो पहिलं प्रकरण अंकेक्षणाची ओळख. अंकेक्षणाची ओळख पाहत असताना अंकेक्षण म्हणजे काय, अंकेक्षणाची उत्क्रांती कशी झाली, अंकेक्षणाचा इतिहास किंवा ऑडिटिंगचा इतिहास, त्यानंतर अंकेक्षण कुठंपर्यंत कुठून अंकेक्षणाची सुरुवात होते याकरिता आपण पुस्तपालन, लेखाकर्म आणि अंकेक्षण, म्हणजे लेखाकर्माच्या समाप्तीनंतर अंकेक्षणाची सुरुवात होते हेही आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. या ठिकाणी अंकेक्षणाचा अर्थ आणि व्याख्या आणि एकूण सर्व तज्ज्ञांच्या व्याख्यांचा जर सारांश काढला तर त्या सारांशानुसार अंकेक्षणामध्ये कोणती कार्ये करावी लागतात अंकेक्षकाला याबाबत आपण माहिती पाहिलेली आहे. त्यानंतर अंकेक्षण आणि लेखाकर्म यांच्यातील जो काही फरक आहे या फरकाचा अभ्यास आपण या ठिकाणी मागच्या तासाला केलेला होता. आज आपण अंकेक्षणाची उद्दिष्टे, ऑब्जेक्टिव्ज ऑफ ऑडिटिंग हे आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आता उद्देश म्हणजे काय, अंकेक्षण का करायचं किंवा अंकेक्षण करण्याची किंवा ऑडिट करण्याची आवश्यकता काय, म्हणजे अंकेक्षणाची कारणं याचा अभ्यास या ठिकाणी आपण करणार आहोत. बऱ्याच अंशी अंकेक्षणाची उद्दिष्टे, अंकेक्षणाची कारणे आणि अंकेक्षणाचे जे काही हेतू असतात ते सर्वचे सर्व समान असतात. अगदी प्रारंभीच्या काळाचा जर विचार केला तर अंकेक्षणाचे उद्देश हे मर्यादित स्वरूपाचे होते. सर्व प्रकारच्या उत्पन्नाची आणि खर्चाची योग्य पद्धतीने नोंद करण्यात आली आहे किंवा नाही हे पाहणे एवढाच फक्त त्यावेळी यातला हेतू होता. थोडक्यात म्हणजे त्या काळामध्ये अंकेक्षण हे फक्त रोख व्यवहारासाठी किंवा रोख व्यवहाराची तपासणी करण्यापुरते मर्यादित होते. परंतु औद्योगिक क्रांतीनंतर व्यवसायाचे स्वरूप पूर्णपणे बदलले. विविध व्यवसाय प्रणाल्यांचा वापर या ठिकाणी सुरू झाला. व्यवस्थापनाच्या नव्या स्वरूपामुळे जमा खर्च लिहिण्याची पद्धती किंवा त्या पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल निर्माण झाले किंवा आमूलाग्र बदल झाले. प्राचीन काळी किंवा पुरातन किंवा परंपरावादी जी काही एकनोंद पद्धती होती त्या एकनोंद पद्धतीच्या ठिकाणी द्विनोंद पद्धतीचा शोध लागला, डबल एंट्री सिस्टीमचा शोध लागला आणि जे काय एकनोंद पद्धतीमध्ये जे काही दोष होते ते दोष संपुष्टात आले किंवा संपुष्टात आणले गेले आणि यानंतर शास्त्रशुद्ध हिशेब लेखनाची पद्धती अस्तित्वात आली. आणि एकदा शास्त्रशुद्ध हिशेब लेखनाची पद्धती अस्तित्वात आल्यानंतर अंकेक्षणाच्या ज्या काय उद्दिष्टे, जी काय पहिली जी काय मर्यादित उद्दिष्टे होती त्या उद्दिष्टांची मर्यादासुद्धा किंवा त्या मर्यादा विस्तारल्या गेल्या किंवा त्या मर्यादा वाढल्या गेल्या किंवा यामध्ये काही बदल झाले. काही व्यवसायाच्या बाबतीत अंकेक्षण क्रियेला वैज्ञानिक कक्षेत आणले गेले तर काही अंकेक्षणाचे किंवा काही व्यवसाय अंकेक्षण हे ऐच्छिक स्वरूपाचं त्यांच्यासाठी कायद्यानं ठेवण्यात आलं. सर्वसाधारणपणे आजच्या घडीचा जर विचार केला तर ज्या काही नोंदणीकृत संस्था आहेत किंवा सरकारकडे ज्या काही रजिस्टर्ड संस्था आहेत त्या रजिस्टर्ड संस्थांना अंकेक्षण करून घेण्याची सक्ती असते किंवा ऑडिट करून घेण्याची त्यांना सक्ती असते. थोडक्यात सक्तीचं लेखापरीक्षण त्यांना करून घ्यावं लागतं किंवा लेखापरीक्षण करून घेणं ही कायद्यानुसार त्यांना सक्ती आहे. तर काही व्यवसाय असे असतात की जे अनोंदीकृत व्यवसाय असतात, किरकोळ व्यवसाय असतात किंवा रिटेलर्स असतात तर यांची नोंदणीच नसते. आणि जवळपास आज GSTच्या काळामध्ये किंवा आधुनिक जी काय कर प्रणाली अस्तित्वात आलेली आहे त्यानुसार सुरुवातीच्या काळामध्ये 20 लाखापर्यंत ज्यांचा टर्नओव्हर आहे त्यांना GST भरण्याची आवश्यकता नव्हती किंवा GST अकाउंट ओपन करण्याची आवश्यकता त्यांना नव्हती. नंतरच्या काळामध्ये आता जवळपास 40 लाखाची उलाढाल ज्या संस्थेची असते त्यांना 40 लाखापर्यंत GST चा नंबर घेण्याची सुद्धा आवश्यकता नाही. अशा पद्धतीनं सक्तीचं लेखापरीक्षण आणि ऐच्छिक लेखापरीक्षण अशा 2 प्रकारच्या लेखापरीक्षणाची आजची स्थिती या सर्व परिस्थितीवरून किंवा या कायद्याच्या नियमानुसार किंवा कायद्यानुसार ऐच्छिक आणि किंवा स्वेच्छा आणि वैज्ञानिक किंवा कायदेशीर किंवा सक्तीचं लेखापरीक्षण अशा प्रकारचे 2 लेखापरीक्षणाचे प्रकार आजच्या काळामध्ये अस्तित्वात आलेले आहेत. त्यामुळं प्रत्येक
लेखापरीक्षण करत असताना प्रत्येक संस्थेचे जे काही लेखापरीक्षण करत असताना जी काही उद्दिष्ट आहेत त्या उद्दिष्टाला अनुसरून किंवा त्या उद्दिष्टांच्या अनुषंगानं लेखापरीक्षणाची उद्दिष्टे ठरतात. परीक्षणाची उद्दिष्टे म्हणजे लेखापरीक्षण का करावयाचं किंवा अंकेक्षण करून घेण्याची आवश्यकता काय किंवा अंकेक्षण सक्तीचंच का केलेलं आहे किंवा कंपनी कायदा किंवा जे काही सहकार कायदा असेल, कंपनी कायदा असेल किंवा सरकारचे लेखापरीक्षण विषयक जे काही कायदे आहेत की जे वारंवार ज्यांच्यामध्ये सुधारणा होत गेलेले आहेत, ज्यांच्यामध्ये बदल करण्यात आलेले आहेत, या बदलाच्या अनुषंगानं आजपर्यंतचा जर इतिहास पाहिला तर जे काही दोष आढळले गेले पूर्वी ते दोष टाळण्यासाठी किंवा ते दोष निर्माण होऊ नयेत यासाठी अंकेक्षण करून घेणं सक्तीचं करण्यात आलेलं आहे. आणि अशा पद्धतीनं आजची अंकेक्षणाची किंवा अंकेक्षणाच्या सीमा आजच्या काळामध्ये पूर्वीपेक्षा विस्तारलेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर अंकेक्षणाची उद्दिष्टे आता पुढीलप्रमाणे सांगता येतील. यामध्ये सर्वप्रथम व्यवसायाशी संबंधित असणारे सर्व आर्थिक व्यवहार जमा खर्चाच्या पुस्तकात योग्य प्रकारे नोंदवले आहेत किंवा नाहीत याची खात्री करून घेणं, नोंदींची सत्यता पडताळणं. कारण अंकेक्षण कशावर केलं जातं तर अंकेक्षण वर्षभर लिहिलेल्या हिशेबावर केलं जातं किंवा त्या हिशेब पुस्तकांचं किंवा लेखापुस्तकांचं किंवा त्या अनुषंगानं जे काही लिखित पुरावे तयार झालेले असतात या लिखित पुराव्यांची तपासणी अंकेक्षणामध्ये केली जाते. म्हणजे अंकेक्षण करत असताना लेखाकर्म, पुस्तपालन आणि लेखाकर्मामध्ये ज्या काही नोंदी केल्या जातात तर त्या नोंदींची तपासणी वर्ष संपल्यानंतर किंवा अंतिम हिशेबपत्रके, वार्षिक हिशेबपत्रके तयार झाल्यानंतर करावी लागतात. तर यासाठी जी काय कायद्यानुसार हिशेब पुस्तकं ठेवणं आवश्यक आहे त्या हिशेब पुस्तकांची या ठिकाणी तपासणी करण्याचं काम लेखापरीक्षकाला करावं लागतं किंवा ऑडिटरला करावं लागतं. यामध्ये सर्वसाधारणपणे दैनंदिन व्यवहाराच्या नोंदी रोजकिर्दीमध्ये केल्या जातात. रोजकिर्दी म्हणजे दररोजचे रोज व्यवहार ज्या कीर्तीमध्ये नोंदवले जातात त्याला रोजकीर्द असं म्हणतात किंवा त्याला इंग्लिशमध्ये जर्नल असं म्हणतात. त्यानंतर रोजकीर्दीतील नोंदींची पुनर्नोंद किंवा त्याचं नंतर पोस्टिंग खतावणीमध्ये किंवा खातेवहीमध्ये किंवा खात्यामध्ये करावं लागतं. आणि ज्या पुस्तकामध्ये खाती असतात त्या पुस्तकाला खातेवही असं म्हणतात. खातेवही किंवा याला लेजर असं म्हणतात. जर्नल, लेजर. त्यानंतर आर्थिक व्यवहार नोंदवण्यासाठी रोकड पुस्तक आहे तर त्या रोकड पुस्तकामध्ये त्याची नोंद होते. रोकड पुस्तक. काही व्यवहार उधारीचे असतात तर ते उधारीचे व्यवहार लिहिण्यासाठी सहाय्यक पुस्तकं असतात. या सहाय्यक पुस्तकामध्ये त्याची नोंद होते. सहाय्यक पुस्तके. सहाय्यक पुस्तकानंतर वर्ष संपलं, आर्थिक वर्ष संपलं की जे काय लेखा आहेत किंवा जी काही हिशेब पुस्तके आहेत, जी काही सबसिडरी बुक्स आहेत, कॅशबुक आहे किंवा आर्थिक व्यवहाराच्या नोंदी असतील किंवा उधारीच्या व्यवहाराच्या नोंदी असतील तर त्या सर्वच्या सर्व नोंदी असणारी सर्व पुस्तकं आर्थिक वर्ष संपल्यानंतर म्हणजेच कोणत्याही आर्थिक वर्षाचा जर विचार केला तर 1 एप्रिलला आर्थिक वर्ष चालू होतं आणि पुढच्या वर्षीच्या 31 मार्चपर्यंत ते आर्थिक वर्ष असतं. या 12 महिन्याचा संपूर्ण लेखी आढावा या पुस्तकांमध्ये असतो. 31 मार्च आलं म्हणजे समजा उदाहरणार्थ 1 एप्रिल 2020 हे या ठिकाणी या दिवशी जर आर्थिक वर्ष सुरू झालं तर 31 मार्च 21ला आर्थिक वर्ष संपतं आणि 31 मार्च 21ला आर्थिक वर्ष संपल्या सर्वच्या सर्व पुस्तकं बंद केली जातात. म्हणजे सर्व ही पुस्तकं किंवा सर्व अकाउंट्स क्लोज केली जातात. क्लोज केल्यानंतर प्रत्येक पुस्तकाचा अंतिम हिशेब काढला जातो किंवा अंतिम बॅलन्स काढला जातो. शिल्लका काढल्या जातात. याला बॅलन्सिंग ऑफ अकाउंट असं म्हणतात. बॅलन्सिंग म्हणजे प्रत्येकाचा बॅलन्स काढला जातो. काही पुस्तकाचा बॅलन्स डेबिट येतो, काही पुस्तकांचा बॅलन्स क्रेडिट येतो. आता हे सर्व जे काही बॅलन्स काढलेले असतात ते एका
विशिष्ट पत्रकामध्ये किंवा एका पत्रकामध्ये घेतले जातात, त्या पत्रकाला तेरीज पत्रक असे म्हणतात. त्याला तेरीज पत्रक असं म्हणतात. म्हणजे सर्व अकाउंटचे शेवटचे बॅलन्स ज्या पुस्तकामध्ये ज्या पत्रकामध्ये घेतले जातात त्याला तेरीज पत्रक असं म्हणतात. या तेरीज पत्रकावरून वार्षिक हिशेब पत्रके किंवा आरंभीची हिशेब पत्रके किंवा फायनल अकाउंट्स किंवा अंतिम हिशेब पत्रके तयार केली जातात. म्हणजे अंतिम हिशेब पत्रके म्हणजे फायनल अकाउंट्स, यामध्ये ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट किंवा प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन अकाउंट अशा प्रकारची वार्षिक हिशेब पत्रके या ठिकाणी तयार केली जातात. आता ही वर्षभर ठेवलेली जी काही हिशेब पत्रके आहेत ती कायद्यानुसार या जमा खर्चाची नोंद या सर्व पुस्तकांमध्ये व्यवस्थित केलेली आहे किंवा नाही, किंवा कायद्यानं जी काही आवश्यक पुस्तकं आहेत ते ठेवलेली आहेत किंवा नाहीत, याची पाहणी लेखापरीक्षकाला आपल्या लेखापरीक्षण कार्यामध्ये सर्वप्रथम करावे लागते. या पुस्तकामध्ये ज्या काही नोंदी झालेल्या आहेत, जेवढे काही व्यवहार झालेले आहेत, त्या सर्व व्यवहारांच्या नोंदी योग्य ठिकाणी, योग्य पुस्तकामध्ये, योग्य खात्यामध्ये झालेल्या आहेत किंवा नाहीत याची त्याला खात्री करावी लागते. आणि ह्या ज्या काही नोंदी ह्या पुस्तकामध्ये केलेल्या आहेत यांची सत्यता आजमावी लागते किंवा सत्य झालेल्या नोंदी सत्य आहेत का असत्य आहेत याबाबत त्याला खात्री करून घ्यावी लागते. हा सर्वप्रथम पहिला उद्देश असतो. म्हणजे अशा प्रकारे अंकेक्षणाची उद्दिष्टे पाहत असताना सर्वप्रथम जी काय कायद्यानं किंवा नियमानुसार हिशेब पुस्तकं ठेवणं त्या संस्थेला आवश्यक आहे, त्यानुसार हिशेब पुस्तके ठेवलेले आहेत किंवा नाहीत याची खात्री, आणि केलेल्या नोंदी सत्य स्थिती दाखवतात किंवा दाखवत नाहीत अशा प्रकारची जी काही परिस्थिती त्याला दिसते ती परिस्थिती पाहण्याचा अधिकार किंवा ते पाहण्याची म्हणजे यासाठीच अंकेक्षण त्याला करावं लागतं किंवा हे अतिशय महत्त्वाचं उद्दिष्ट आहे पहिलं. त्यानंतर दुसरं हिशेबाच्या सत्यतेचे ज्ञान करून घेणं. म्हणजे दुसरा उद्देश आहे हिशेबाची सत्यता. हिशेबाची सत्यता पाहणं. आता हिशेबाची सत्यता पाहत असताना लेखापरीक्षकाला काय पाहावं लागतं की जे काय आर्थिक व्यवहार झालेले आहेत किंवा जे काही रोखीचे व्यवहार झालेले आहेत ते रोखीचे व्यवहार ज्यांनी केलेले आहेत त्यांना तो व्यवहार करण्याचा अधिकार होता का? अधिकार असेल तर त्यांनी केलेले व्यवहार जे काही झालेले आहेत ते नियमानुसार झालेले आहेत का? नियमानुसार झालेले असतील तरीसुद्धा जी काय प्रक्रिया आहे किंवा खरेदी असेल किंवा विक्री प्रक्रिया आहे ती शास्त्रशुद्ध पद्धतीने झालेली आहे का? त्याच्या नोंदी झालेल्या आहेत का? ज्या नोंदी झालेल्या आहेत त्याला जे काही लिखित पुरावे लागतात किंवा जे काही त्याला एव्हिडन्स लागतात ते या ठिकाणी आहेत किंवा नाहीत. एका व्यवहाराच्या अनेक ठिकाणी लेखी नोंदी होत असतात, त्या सर्व नोंदीमध्ये समानता आहे किंवा नाही याची खात्री करून हिशेबाची सत्यता आजमावावी लागते. अशा प्रकारे हिशेबाची सत्यता पाहणे हा एक दुसरा उद्देशामध्ये असतो. त्यानंतर हिशेबातील चुका शोधून काढणं तिसरा उद्देश आहे. चुका शोधणे. हिशेबातील चुका शोधणे किंवा चुका शोधून काढणे. आता चुका म्हटल्यानंतर चुकांचे अनेक प्रकार असतात. कारण औद्योगिक क्रांतीनंतर ज्या वेळेला मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू झालं त्यावेळेला एकाच कारखान्यामध्ये, एकाच कंपनीमध्ये, एकाच संस्थेमध्ये हजारो किंवा शेकडोच्या संख्येनं व्यवसाय करणारे किंवा कर्मचारी अस्तित्वात आले. एकाच प्रकारचे उद्योग चालवणारे शेकडो उद्योजक एकाच वेळेला अस्तित्वात आले. यातूनच प्रचंड प्रकारची स्पर्धा सुरू झाली. यातूनच मालक आणि कामगार अशा दोन प्रकार पडले. मालकांचं हित आणि कामगाराचं हित यामध्ये फरक पडला आणि यातूनच चुका करण्याचं किंवा चुका होण्याचं प्रमाण या ठिकाणी सुरू झालेलं दिसून येतं. यामध्ये काही चुका अशा असतात की जाणीवपूर्वक केलेल्या चुका ज्याला आपण कळत म्हणतो, कळत, आणि काही चुका अशा असतात न कळत झालेल्या. म्हणजे कळत किंवा न कळत झालेल्या चुकांचा अभ्यास लेखापरीक्षकाला करावा लागतो.
आता कळत झालेल्या किंवा जाणीवपूर्वक केलेल्या ज्या काही चुका असतात त्या चुका उघड होऊ नयेत या दृष्टिकोनातून कर्मचारी जे काय असतात किंवा अकाउंटंट जे काय असतात किंवा हिशेब लिहिणारे असतात किंवा व्यवहार करणारे असतात तर ते जाणीवपूर्वक त्या ठिकाणी अशा प्रकारच्या चुका किंवा लबाड्या उघड होऊ नयेत यासाठी जाणीवपूर्वक ते प्रयत्न करत असतात. आणि अशा चुका शोधणं ही लेखापरीक्षकाला एक महत्त्वाची जबाबदारी असते किंवा हे एक मोठं आव्हान असतं. आणि काही चुका अशा असतात की ज्या नकळत झालेल्या असतात किंवा ज्याचा उद्देश की एखादा अंक लिहित असताना एखादा झिरो लिहून एखादा शून्य वाढणं, एखादा शून्य कमी होणं किंवा अंक लिहिताना एखाद्या ठिकाणी 590 द्यायचं आहे त्या ठिकाणी 950 लिहिणं म्हणजे अशा प्रकारे म्हणजे कळत किंवा न कळत झालेल्या ज्या चुका असतात म्हणजे जाणीवपूर्वक झालेल्या चुका किंवा नकळत झालेल्या चुका काही व्यवहारांच्या नोंदी करायच्या राहून जातात. कामाच्या गडबडीमध्ये किंवा ज्या वेळेला व्यवहार होतो त्या ठिकाणी दुसरंच काम काहीतरी चालू असतं ती नोंद करायची राहून जाते म्हणजे याला विसर चूक असं म्हणतात. मग हे या ज्या काही चुकांचे प्रकार आहेत कळत झालेल्या किंवा न कळत झालेल्या विसर चुका असतील, गणिती चुका असतील, तात्विक चुका असतील म्हणजे जेवढे काही चुकांचे प्रकार आहेत आपण नंतरच्या प्रकरणामध्ये चुकांचे जे काही प्रकार आहेत ते आपण पाहणार आहोत. आता चुका म्हटल्यानंतर फक्त या ठिकाणी नोंदीमध्ये चुका होतात अशा प्रकारचा भाग नाही. या ठिकाणी अफरातफर होत असते, भ्रष्टाचार होत असतो, लबाडी होत असते. या ठिकाणी लबाडी, अफरातफर किंवा भ्रष्टाचार करत असताना जे काही लबाडी करत असतात किंवा भ्रष्टाचार करत असतात, अफरातफर करत असतात तर अशा प्रकारच्या चुका उघड होऊ नयेत यासाठी ते दक्षता घेत असतात आणि ती जी त्यांनी दक्षता घेतलेली आहे ती दक्षता छेदून अशा प्रकारच्या चुका शोधणं हे लेखापरीक्षकाच्या समोर आव्हान असतं. आणि चुका शोधणं हा दुसऱ्या प्रकारचा हेतू किंवा तिसरा हेतू आहे किंवा उद्दिष्ट आहे की चुकांचा शोध घेणं. मग या प्रकारच्या ज्या काही चुका आहेत या ठिकाणी आत्ता सांगितल्याप्रमाणे कळत किंवा नकळत झालेल्या चुका, जाणीवपूर्वक केलेल्या चुका किंवा तात्विक चुका असतात. महसुली खर्चाच्या नोंदी भांडवली खर्चामध्ये करणं, भांडवली खर्चाच्या नोंदी महसुली खर्चामध्ये करणं, एकाच व्यवहाराची 2 वेळा नोंद करणं म्हणजे भरपाईची चूक असेल. असे जे काही चुकीचे प्रकार आहेत किंवा चुकांचे जे काही प्रकार आहेत हे नंतरचे आपण प्रकरणामध्ये पाहणार आहोत. परंतु चुका शोधून काढणं हे काम लेखापरीक्षकाला करावं लागतं किंवा चुका शोधून काढणं या उद्देशानं त्याला लेखापरीक्षण करावं लागतं. त्यानंतर लबाडी आणि अफरातफर शोधून काढणं. लबाडी आणि अफरातफर आता चौथा उद्देश आहे लबाडी व अफरातफर. आता लबाडी आणि अफरातफर कशाला आपण म्हणतो तर लबाडी व अफरातफर पैसे म्हणजे रोख रकमेचा अफार होतो किंवा मालाचा अफार माल. आता या ठिकाणी लबाडी किंवा अफरातफर करत असताना काय केलं जातं कमी किमतीच्या वस्तू जास्त किमतीनं दाखवल्या जातात किंवा प्रत्यक्ष वस्तू खरेदी केली जात नाहीत, बोगस बिलच आणून लावली जातात, प्रत्यक्ष वस्तूचं अस्तित्वात नसते किंवा खरेदी केलेली नसते किंवा मालाचा अफरातफर केला जातो की जो माल आहे किंवा ज्या वस्तू आहेत त्या वस्तू व्यवसायासाठी म्हणून खरेदी केलेल्या असतात आणि प्रत्यक्षात त्या घरगुती कामासाठी किंवा कर्मचारी स्वतःच्या हितासाठी खरेदी करतात. या ठिकाणी अफरातफर होते किंवा संस्थेचा किंवा कंपनीचा माल असतो तो चोरून नेला जातो आणि विकला जातो किंवा खरेदी करत असतानाच तो कमी खरेदी केला जातो. अशा प्रकारे या ठिकाणी पैशाची आणि रोख रकमेची आणि मालाची अफरातफर केली जाते. पैशाचा अफार करत असताना वेगवेगळी अक्कल कर्मचाऱ्यांच्याकडून लढवली जाते, शक्कल लढवली जाते. मालाची अफरातफर करत असताना वेगवेगळी पद्धती वापरली जाते. आता यामध्ये टेमिंग अँड लेडिंग सिस्टीमसुद्धा एक प्रकार आहे. या ठिकाणी समजा उधारीनं माल विकला जात असेल तर एकाचे उधारीचे आलेले पैसे कर्मचारी खिशात घालतो, दुसऱ्याचे पैसे आल्यानंतर पहिल्याच्या खात्यावर जमा करतो, तिसऱ्याचे आल्यानंतर दुसऱ्याच्या नावावर जमा करतो, चौथ्याच्या आल्यानंतर तिसऱ्याच्या नावावर जमा करतो. अशा प्रकारची जी काही अफार किंवा पैसा अफार करण्याची ही पद्धती असते
तर त्याला टीमिंग अँड लीडिंग सिस्टीम असंही म्हणतात. तर अशा पद्धतीनं किंवा वेगवेगळे जे काय अफार करण्याचे जे काही प्रकार आहेत, आत्ता सांगितल्याप्रमाणे प्रत्यक्षात व्यवहार करायचा नाही आणि फक्त बिलं आणून त्या ठिकाणी लावायची आणि त्या बिलाच्या अनुषंगानं फक्त नोंदी करायच्या आणि या ठिकाणी प्रत्यक्षात वस्तूच आणायची नाही. अशा प्रकारे अफार केला जातो. मालाची चोरी करणं, माल फुटतूट केला म्हणून दाखवणं, मालाचं वेस्टेज झालं म्हणून दाखवणं, अशा पद्धतीनं वेगवेगळ्या दृष्टिकोनातून किंवा वेगवेगळ्या प्रकारांनी चोरी किंवा लबाडी किंवा अफरातफर किंवा भ्रष्टाचार पैशाचा किंवा मालाचा केला जातो. आणि अशा प्रकारचे जे काही लबाड्या किंवा भ्रष्टाचार झालेले असतात त्या उघड करणं हा हेतू लेखापरीक्षणाचा असतो. अशा प्रकारे त्यानंतर अंतिम लेख्यांची विश्वसनीयता माहिती करून घेणं. अंतिम लेखे आता या ठिकाणी आपण पाहिलं, अंतिम लेखे म्हणजे फायनल अकाउंट्स, की 23 पत्रकापर्यंतचं काम लेखापाल करत असतो आणि लेखापालाचं काम पूर्ण झालं किंवा लेखाकर्माचं काम पूर्ण झाल्यानंतर लेखापरीक्षणाचं किंवा अंकेक्षणाचं काम चालू होतं. अंकेक्षणाच्या कामामध्ये फायनल अकाउंटचा विचार केला जातो. फायनल अकाउंट्समध्ये व्यापारी खातं असेल किंवा नफा तोटा पत्रक असेल, ताळेबंद पत्रक असेल, तर त्याचे जे काही कायद्यानं सांगितलेले उद्देश आहेत ते उद्देश साध्य होतात किंवा नाही होत याबाबत खात्री किंवा विश्वासार्हता निर्माण करण्यासाठी, आता ही विश्वासार्हता मालकाची निर्माण झाली पाहिजे, यासाठी मालकाला रिपोर्ट किंवा अहवाल देण्यासाठी फायनल अकाउंट्सची तपासणी करणं. आणि या ठिकाणी व्यापारी पत्रक जे काय तयार केलं जातं त्या व्यापारी पत्रकाचा उद्देश काय आहे, त्या उद्देशानुसार व्यापारी पत्रक तयार केलेलं आहे किंवा नाही, ढोबळ नफा जो किंवा तोटा दाखवलेला आहे तो सत्य किंवा खरा दिसतो किंवा नाही दिसत, नफा तोटा पत्रकामध्ये दाखवलेला नफा किंवा तोटा सत्यस्थिती दाखवतो किंवा नाही, किंवा त्यामध्ये केलेल्या नोंदी कायद्यानुसार केलेल्या आहेत किंवा कायद्यानुसार जो काही स्पेसिमन किंवा नमुना दिलेला आहे त्या नमुन्यामध्ये ते अकाउंट तयार केलेलं आहे किंवा नाही हे पाहिलं जातं. वार्षिक हिशेबपत्रकामध्ये शेवटचं ताळेबंद पत्रक आहे हे आर्थिक स्थितीचं दर्शन घडवत असतं आणि आर्थिक स्थिती किंवा सांपत्तिक स्थितीचं दर्शन घडवण्यासाठी किंवा वास्तव स्थिती दाखवतं किंवा दाखवत नाही याबाबत सभासदांना किंवा मालकांना आपला अहवाल द्यायचा असतो. आणि या दृष्टिकोनातून त्याला अंतिम हिशेबपत्रकांची तपासणी करणं हा त्याचा हेतू डोळ्यासमोर ठेवून तो लेखापरीक्षण करत असतो. जे बाहेर राहिलेले जे काही उद्देश आहेत किंवा उद्दिष्ट आहेत आपण यानंतरच्या तासाला पाहणार आहोत. धन्यवाद.